जय आदिवासी मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण आंबेगाव तालुक्यातील औफे पट्ट्यातील डोन या आदिवासी गावात आलेलो आहोत. सह्याद्रीच्या पर्वतरांगेत आणि डोंगराच्या कुशीत घनदाट जंगलाच्या सानिध्यात हे एक छोटंसं डोन हे गाव वसलेलं आहे. आणि तुम्हाला सांगते मित्रमैत्रिणींनो, याच डोंगराने आम्ही तिरपाडहून डोनीला यात्रेच्या निमित्त भारूड पाहण्यासाठी चांदण्याच्या उजेडात यायचो. खूप छान वाटतं हा परिसर पाहून. लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या आणि या गावाशी आमचं खूप पूर्वजन्मीचं नाळ जोडलेले आहे असं वाटतं. आणि या गावात येऊन लहानपणीच्या आठवणी नक्कीच जाग्या झाल्या आणि खूप छान असं हे निसर्गरम्य गाव आहे. या डोनी गावच्या फाट्यावर हेमाई टुरिझम हॉटेल आहे. हे हॉटेल आंबेगाव तालुक्याचे माजी सभापती माननीय संजय भाऊ गावारी यांनी सुरू केलं आहे. पर्यटकांची आणि निसर्गप्रेमींची गैरसोय होऊ नये म्हणून हे हॉटेल सुरू करण्यात आले आहे. हेमाई हे संजय भाऊ गावारी यांच्या आईचं नाव होतं आणि त्यांनी त्यांच्या आईच्या नावावरून ह्या हॉटेलला नाव दिलेलं आहे. तर मंडळी, आज आम्ही तिरपाडगावचे काही तरुण तडफदार कार्यकर्ते आणि मी स्वतः या हॉटेलला भेट देण्यासाठी आलेलो आहोत. त्यामध्ये श्री प्रकाश आंबवणे महाराष्ट्र पोलीस, श्री अशोक आंबवणे गव्हर्मेंट सर्वंट आणि मी स्वतः प्रतीक्षा जोशी कोळवांची वाघीण, आदिवासी रणरागिणी, राघोजी चिलेक आणि आमच्यासोबत अजून बरेच काही कार्यकर्ते हॉटेलला भेट देण्यासाठी आलेलो आहोत. हॉटेलचे मालक श्री शंकर गावारी साहेब यांनी आमच्यासाठी उत्तम असा जेवणाचा बेत आखला होता. गावरान पद्धतीने चिकन, मटण आणि चुलीवरची भाकरी असा हा जेवणाचा बेत होता. या निसर्गाच्या सानिध्यात हे चुलीवरचं जेवण म्हणजे खूप छान पद्धतीनं याचा आम्हाला अनुभव आला. आणि मंडळी, दुसरं सांगायचं झालंच तर तुम्ही या डोन या गावात जर गेलात तर त्या गावात तुम्हाला आदिवासी लोकांचं राहणीमान, आदिवासी संस्कृती, आदिवासी लोकांचा प्रेमळपणा दिसून येईल. तुम्ही जर कधी औफे पट्ट्यामध्ये जर पर्यटनासाठी आलाच तर या डोनी फाट्यावर हे हेमाई हॉटेल आहे. ह्या हॉटेलला नक्कीच भेट द्या आणि येथील वातावरणामध्ये जेवणाचा आस्वाद घ्या. या निसर्गरम्य वातावरणात आपण जर आलो तर आपण जे दगदगीचं जीवन जगतो, शहराच्या ठिकाणी जे दगदगीचं जीवन जगतो ते नक्कीच विसरून जाऊ आणि या निसर्गरम्य वातावरणाचा आपण आस्वाद घेऊ. धन्यवाद खूप खूप या हॉटेल मालकांना की जेणेकरून पर्यटकांसाठी ही सोय केलेली आहे. आणि खूप खूप धन्यवाद या ग्रामस्थांसाठी, येथील लोकांसाठी. या गावाशी आमचं खूप जुनं पुराणं नातं, पूर्वजन्मीचं नातं आहे आणि या गावात आल्यावर खूप जुन्या आठवणी जाग्या होतात. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. पुन्हा भेटूया. या व्हिडिओला